सीटूशी संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 21 ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील कामगारांची नियोजन बैठक नागाव इथं पार पडली। या बैठकीत बोलताना संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी बांधकाम कामगारांच्या हक्काच्या योजनांसाठी शासन दिरंगाई करत असल्याचा आरोप केला। महागाई प्रचंड वाढली आहे। 3.5 लाख कामगारांना एक रुग्णालय पुरणार नाही। तपासणी ते उपचार मोहिमेत आई वडिलांवर उपचार का नाहीत? एकीकडे बांधकाम कामगारांना पेट्या भांडी लगेच दिली जातात, पण शैक्षणिक लाभाच्या योजना देताना अडवणूक का? लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा शिक्षण मोफत करा, शासकीय नोकर भरती करा, अग्निवीर योजना रद्द करा, बांधकाम कामगारांना घरासाठी 10 लाख रुपये द्या, 20,000 रुपये बोनस द्या आदी मागण्यांसाठी मोर्चा काढणार असल्याचं मगदूम यांनी सांगितलं। शैक्षणिक लाभ मिळत नाही म्हणून रस्त्यावर उतरायला लागते। आमचा शैक्षणिक लाभ मिळण्यासाठी आम्हाला एक वेळ या ठिकाणी ऑनलाईन करावं लागतं, दुसऱ्या वेळेला तुमचं त्या ठिकाणी पत्र येतं, ते पत्र घेऊन ओरिजिनल कागद घेऊन कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये यावं लागतं आणि तिथं आल्यानंतर तुम्ही कागदपत्राची पडताळणी करणार आणि कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर तिथून पुढे 4 महिन्यांना शैक्षणिक लाभ किंवा बाकीचे विविध लाभ जे आहेत ते तुम्ही आमच्या खात्यावर जमा करणार। याला एवढी विसंगती का? यामध्ये एवढी विसंगती का? भांडी गेल्या मिळतात आणि विविध लाभ 4, 6, 8, 9 महिन्यानंतर मिळतात। यामध्ये विसंगती का? त्याचं कारण आहे भांडी जेवढी जातील, पेट्या जेवढ्या जातील तेवढा पैसा कंत्राटदाराला मिळवता येतो। त्यातलं कमिशन कुणाला जातंय मला माहित नाही, पण शैक्षणिक लाभातनं किंवा विविध लाभातनं तुमच्या खात्यावर जे काही पैसे जमा होतात त्यातून कुणाला पैसे मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला लगेच द्यायची गरज नाही। असलं काय धोरण असेल तर बांधकाम कामगार कदापि चालू देणार नाही। याद राखा, विधानसभेला जर परत तुम्हाला सत्य द्यायचं असेल तर 21 तारखेच्या बांधकाम कामगारांच्या मोर्चामध्ये ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या 100% मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय तुम्हाला विधानसभेला उभा सुद्धा राहता येणार नाही। हा बांधकाम कामगार तुम्हाला केल्याशिवाय सोडणार नाही। यावेळी कॉम्रेड आनंदा कराडे यांनी मोर्चाला करवीर तालुक्यातून 10,000 कामगार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। मोहन गिरी यांनी महाराष्ट्रातील 30 लाख कामगारांना 28 प्रकारच्या योजना मिळवून देण्याचं काम संघटनेनं केलं असल्याचं सांगून कामगारांची मेडिक्लेम योजना भाजप सरकारनं बंद केली असल्याचा आरोप केला। यावेळी करवीर तालुका अध्यक्ष आनंदा कराडे, नागावचे उपसरपंच सुनील कोराणे, कृष्णात कराडे, शिवाजी पाटील, हिंदूराव सुतार, जयसिंग कांबळे, अरुण मांडगावे, राजू पाटील, रमेश कांबळे, विक्रम कोराणे आदींसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते।